मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम आणि काल होता आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि हा योग दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूपच खास होता. कालच्या दिवशी अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे, बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजचे योगा करत असतानाचे फोटो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तो खास होता. याचं कारण अजून एक आहे, ते म्हणजे रामदास आठवले साहेबांनी योगा केला या ठिकाणी आणि त्यांचे ते योगाचे व्हिडिओ सगळीकडे खूप जास्त व्हायरल झाले, तुफान व्हायरल झालेले आहेत आणि त्याच्यावर खूप लोकांनी खूप मजा घेतलेली आहे. खरं तर मी कुठल्याही प्रकारच्या बॉडी शेमिंगला मी प्रमोट करत नाही आणि मला कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या बॉडी शेमिंगवर काहीही बोलायचं नाही आहे. खरं तर अनेक लोकांनी खूपच विचित्र कमेंट केलेल्या आहेत की बाबा काय यांचा आकार बघा, पोटाचा आकार बघा. मला असं वाटतं की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अशा प्रकारे आपण करू नये, कारण की प्रत्येकाचीच बॉडी काही ना काही आकार घेतलेली असते. पण रामदास आठवले हे नेहमी कविता करत असतात. काल त्यांनी योगा केला आणि लोकांनी त्यांच्यासाठी कविता केलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लोकांनी केलेल्या या ज्या काही कविता आहेत, चारोळ्या आहेत, त्या वाचून मला फार मजा आली, म्हणून मी त्या तुमच्यासाठी इथे आज वाचून दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ थोडासा फनी असणार आहे, सिरियस फार काही नाही आहे याच्यामध्ये आणि तुम्ही पण फार सिरियस होऊ नका. बरं, पहिली चारोळी आहे त्या युजरने त्यांच्यासाठी केलेली आहे. तो म्हणतो की जमत नसेल जरी योगा तरी आजीवन मंत्रीपद भोगा. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामदास आठवले हे असे गृहस्थ आहे, असे व्यक्ती, असे नेते आहेत की जे प्रत्येक वेळेला सत्तेमध्ये असतातच. जेव्हा याच्या आधी UPAची सत्ता होती तेव्हा ते सत्तेमध्ये होते, नंतर नरेंद्र मोदी सत्तेवर आले तर ते त्यांच्यासोबत गेले, आता परत NDAची सत्ता आली ते त्यांच्यासोबत आहेत. जिकडे सत्ता असेल तिकडे रामदास आठवले असतात आणि त्यांना मंत्रीपद मिळतात. तर त्यावर ही एक चांगली चारोळी मला आवडली. पुढचे एक व्यक्ती म्हणतोय, आम्ही करतो योग घेतो सत्तेचा भोग. पुढे, माझ्या पोटाचा झालाय फुगा म्हणून मी करतोय आज योगा. नेक्स्ट, आठवले करत आहेत योगा. शिंदे साहेब आता तुम्ही आपल्या कर्माची फळ विधानसभेला भोगा. हे वारी होतं. पुढची, आज आहे योगा डे योगाने आज आहे फ्रायडे. एकदम आठवले साहेबांसारखं झालं की एकदमच सोपं काहीतरी काही जोडायचं आणि बोलून द्यायचं, असं ते करत असतात. मी करतो योग लेट त्यामुळे माझे कमी होईना पेट. आणि ही पुढची चारोळी तुमच्या सगळ्यांसाठी आहे. आज आहे योगा तुम्ही कमेंटचा आनंद भोगा. आपण सगळेजण तेच करत आहे आणि मी पण कमेंट बघायसाठीच तिथे गेली होती आणि मला 1 से 1 कमेंट सापडल्या. मला असं वाटलं की ह्या तुमच्या सगळ्यांसाठी मी इथे आणायला पाहिजे. पुढची कमेंट आहे, साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन आहे पण तुम्ही फक्त कविता करा, हे आपलं काम नाही आहे. पुढची कमेंट बघा, मी करतो योगा त्यामुळे म्हणून मला मिळाली आहे NDA मध्ये जागा. मग तुम्हीही करा योगा, मग तुमच्या पण विधानसभेत येतील जास्त जागा. पुढे, मी केला योगा झाला माझा अवयवाचा भोगा. मी केला योगा आणि झाला माझ्या अवयवाचा भुगा. साहेबांनी 5 मिनिटे योगा केला, साहेबांचं पोट कमी झालं, लगेच पॅन्ट पण ढिली झाली. ही त्यांच्या याच्यावरची कमेंट होती. तर अशा ह्या काही निवडक अजूनही खूप चारोळ्या तिथे होत्या. त्यावरून तुम्हाला अजून काही सुचत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मागच्या वेळेला पण रामदास आठवले यांच्या चारोळ्यावर एक मी व्हिडिओ केला होता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, कमेंटमध्ये देईलच. तर त्या व्हिडिओवर खूप लोकांनी खूप छान चारोळ्या केल्या होत्या. मी त्याची खूप मजा घेतलेली आहे. तर अजून ह्या सगळ्या योगा प्रकारावर तुम्हाला जर काही सुचत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तिथे नक्की तुम्हाला रिप्लाय देईलच. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. आणि चॅनलला काही आर्थिक मदत करावी वाटली तर थँक्स आणि जॉईन बटन तुम्ही दाबू शकता.